वांद्र्यातील गरीबनगर भागात अतिक्रमण कारवाईचा दुसरा दिवस। रेल्वे रुळांलगतच्या 4 ते 5 मजल्याच्या घरांवर बुलडोझर। पालिका रेल्वेची आजही संयुक्त कारवाई। झोपड्या जमीनदोस्त। पवारांच्या राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक। सर्व आमदार खासदारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। रोहित पवार बैठकीला गैरहजर। पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांपूर्वी तटकरे पटेल यांनी पवारांची भेट घेतली होती। रोहित पवारांकडून नाराजीच्या बातम्यांचं खंडन। नीट पेपर फुटी प्रकरण। मोटेगावकरचा सुनियोजित कट। मोटेगावकरनंच पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती। सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज देशव्यापी बंद। मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपला प्रतिसाद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध। राज्यभरात पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा कायम। बुलढाण्यात ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत, तर जालन्याच्या हसनाबादमध्ये इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची रांग। परभणी, जळगाव, सोलापूरमध्येही नागरिकांची इंधनासाठी गर्दी। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। दुपारी 2 वाजता एसआयआर बाबत चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा करणार। तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। जागतिक बाजारात भारतीय रुपयाची घसरण सुरूच। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर। भारतीय रुपया 96.88 वर। गुंतवणूकदारांची माघार आणि जागतिक अस्थिरतेचा फटका। नागपूरमधील इसापूरजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला। 3 कामगारांचा जागीच मृत्यू। तिघांवर उपचार सुरू। चालकासह ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात।